विनोद पाटीलजी, तुम्ही सुरुवातीपासून या सगळ्या लढ्यामध्ये आहात, हे सगळं जवळून पाहता आहात. काय सांगाल, खरोखरच कायद्याच्या कसोटीमध्ये हे आरक्षण देता येईल का, यावर मगासपासून आपली चर्चा सुरू आहे आणि यातही विशेषतः केंद्र सरकार महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आपलं काय मत आहे? हे बघा, मराठा समाजाची ही मागणी फार जुनीच आहे. आमची मागणी मराठा आरक्षणाची अनेक वर्षांपासून, परंतु 2018 मध्ये आणि त्याच्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना कायदा केला, नारायण राणे समिती गठीत केली, त्याचं जे ऑर्डिनन्स निघालं ते स्थगित झालं, तो कायदा काही होऊ शकला नाही. नंतर देवेंद्र फडणवीस साहेब आले, त्यांनी सांगितलं मी आरक्षण देतो. त्यानंतर त्यांनी कायदा केला, तो मुंबई हायकोर्टात टिकला, तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही. नंतर आता उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना ते आमचं आरक्षण सुप्रीम कोर्टाचं रद्द झालं. आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्याच्यावर परत एकदा आम्ही मोठ्या प्रमाणात मागणी करतोय. आमचं दुर्दैव असं आहे की या राज्यामध्ये चारही पक्ष आलटून पलटून सत्तेत आले. सत्ताधारी कोण आणि विरोधात कोण? कारण मागच्या काळामध्ये ज्यावेळेस मराठा आरक्षण चालू होतं त्यावेळेस केंद्रात आणि राज्यात जी सत्ता होती त्यातलीच अर्धी सत्ता आज देखील केंद्रात आणि राज्यात आहे. पण प्रश्न असा आहे की हे महाराष्ट्रामध्ये जे सरकार आलंय, मी एकदम जबाबदारीने सांगतोय, सुप्रीम कोर्टातून आलेलं आहे. कसं आलंय सुप्रीम कोर्टातून? ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेबांनी शपथविधी केला तर पहिल्यांदा सुप्रीम कोर्टने बिझनेसमध्ये हस्तक्षेप केला आणि खुलं मतदान घ्यायचं सांगितलं, यांनी राजीनामा दिला. मग त्यावेळेस शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरे साहेबांना कोर्ट कळालं. मग एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, ते पक्ष घेऊन बाहेर पडले, चिन्ह घेऊन बाहेर पडले, ते देखील सुप्रीम कोर्टाच्या आशीर्वादाने आज खुर्चीवर आहेत, त्यांना देखील कोर्ट कळालं. आता अजित पवार साहेब बाहेर पडले, त्यांचाही सोबत पक्ष आहे, सत्ता त्यांच्यासोबत आहे, त्यांनाही कोर्ट कळाला. तर माझ्यासारखा कार्यकर्ता आता जास्त कायदेशीर भानगडीत न जाता, जर कायदेशीर चौकटीत बसत नाही तर 3-3 मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर भाष्य का केलं? जर कायदेशीर चौकटीत बसत नाही तर हे सरकार आणण्यासाठी, पाडण्यासाठी, पक्ष घेण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी, युती तोडण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये काय काय करावं लागतं, कशी बाजू मांडावी लागते ती मांडली. हीच भाषा आता माझ्या सकट माझ्या समाजाला कळते. कायद्याचा जो प्रश्न आपण उपस्थित केला, चौकटीत हे कायद्यात बसतं म्हणून ते मागच्या वेळेस मिळालं, त्याच्या मागच्या वेळेस मिळालं. म्हणजे 288 आमदार या महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी कायद्याची इंडस्ट्री ज्याला म्हणू आपण, ती विधिमंडळ आहे. त्या विधिमंडळामध्ये कायदा झाला. आता प्रश्न दुसरा आहे की केंद्राला अधिकार आहे का राज्याला अधिकार आहे? का केंद्र सरकारच्या वतीने ज्यावेळेस सॉलिसिटर जनरल उभे होते, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्ट केस चालू असताना त्यांनी भाष्य केलं हे राज्याला अधिकार आहे. मग 102वी घटना दुरुस्त केली, मग 105 नंतर परत 155 की 65वी घटना दुरुस्ती केली, त्याच्यात सांगितलं की राज्याला अधिकार अबाधित आहे. प्रश्न राज्याला आहे का केंद्राला आहे तो प्रश्न नाहीये. आज मागच्या काळामध्ये आम्ही 48 आत्महत्या केल्या, ह्या परत आंदोलन सुरू झालं, याच्यात 8 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या. किती प्राण आम्ही द्यायचे? म्हणजे रस्त्यावरची आम्ही लढाई लढतोय, न्यायालयीन लढाई लढतोय आणि जे निर्णय सरकारला, सत्ताधाऱ्यांना करून घ्यायचे ते निर्णय न्यायालयामध्ये टाइम बाउंड पद्धतीने होता. आपण बघितलं आज देखील चारही पक्ष एकत्र आले, चौघांनी काय सांगितलं? उपोषण मागत घ्या, शांत पद्धतीने करा. एवढं आम्हाला कळतं, हे महाराष्ट्र आमचं आहे, आम्ही महाराष्ट्र जळून देणार नाही, ही संपत्ती आमची आहे. परंतु मराठा तरुणांनी काय पाप केलं? त्यांनी शिक्षण घ्यायचं नाही का? त्यांनी मुख्य प्रवाहामध्ये यायचं नाही का? आणि जर राज्य सरकारला वाटतं की याला वेळ लागत असेल तर तो टाइम बाउंड प्रोग्राम का डिक्लेअर करत नाही? का आज विरोधी पक्षाने देखील आग्रह धरला नाही? अशी सगळी बिकट मागणी होते की आम्हाला सरसकट आरक्षणच हवं आहे, तर मग ही मागणी खरंच योग्य वाटते का? सरसकट आरक्षण खरंच मिळू शकतं? हे बघा, ही मागणी कुठून आली? आपण ओबीसी आरक्षणाचं बोलताय. ज्यावेळेस मराठा समाजाच्या लक्षात आलं की 3 वेळेस आरक्षण मिळालं, 3ही वेळेस ते न्यायालयामध्ये टिकलं नाही, मग टिकलेलं कोणतं आहे? मग संपर्क केला. संपर्क केल्यानंतर यातला काही मराठा समाज विदर्भात राहतो, त्याला कुणबी नावाने आरक्षण आहे. उत्तर महाराष्ट्र राहतो, त्याला कुणबी नावाने आरक्षण आहे. बाकी ठिकाणी राहतो, त्याला कुणबी नावाने आरक्षण आहे. म्हणजे एका भावाला एक न्याय, दुसऱ्या भावाला वेगळा न्याय, एका भगिनीला एक न्याय, दुसऱ्या भगिनीला वेगळा न्याय, असं होऊ शकत नाही. मग हे आरक्षण जर टिकलेलं आहे तर मग राहिलेले, एक रेल्वे चालली होती प्लॅटफॉर्म मधून, काही प्रवासी बसले ते कुणबीत गेले आणि आम्ही प्लॅटफॉर्मवर राहिलो. तर आमची मागणी अशी आली की 3 वेळेस आम्ही तुम्हाला संधी दिली, 3ही वेळेस चारही पक्षांनी मिळून कायदा केला, तो टिकला नाही. त्यामुळे आता आम्हाला राहिलेल्या लोकांना त्याच्यामध्ये सामावून घ्या. ही काही इलिगल डिमांड नाहीये, कारण आमच्या नवीन जात निर्माण झालेली नाही, नवीन समूह निर्माण झालेले नाही, नवीन आमची डिमांड नाहीये. भंडाऱ्याची उधळण म्हणजे